मोकळा श्वास बघू शकता. इथून एंट्री, आतमध्ये एंट्री. खूप जण आले, पुष्कळ जण येऊन आहे. हे असे एकेकांचा नंबर. निलिमा, एकेकांचं असं स्वागत. हे बघ, इथे उभे राहायचं, मग त्यांनी येतात आपलं स्वागत करायला. मग एक आपण आता इकडे पार्किंग करून मग जा लागणार आपल्याला. नाले आहेत बघू शकता, इतके सारे कार वगैरे इथे. आणि इथे कार आणि जे तुम्ही जे काही याच्याने येतात ट्रॅव्हल्स वगैरे, पार्किंग करायला खूप छान प्लेस आहे. आरामशीर छान पार्किंग करू शकता. आम्ही इकडे पार्किंग करणार आमची गाडी. त्या छोट्याशा झाडाला आंबे लागले. आंबे का ते काय आहे? ए ना, खरंच ते काय आहे? मी विचारत आहे ना म्हणूनच. आंबे नव्हे, कवटाचं झाड नाही ते, रामफळ शायद. रामफळ आहे. फणस लागलेले आहे मस्त. बघा, इथे पैसे पे करून आणि त्यांनी एक फॉर्म देतात. ते फॉर्म फिलअप करून आपल्याला द्यावं लागते. नंतरच आपल्याला आतमध्ये जायची परवानगी मिळते. हो, हे ताई फॉर्म फिलअप करत आहे ना. अच्छा, काय काय आहे? हा मोकळा श्वासचं जे फॉर्म दिलेलं आहे ते फिलअप केलंय ताईने. आणि मागे मुलांची सर्वांची नाव लिहून उलटे दिलते. आधी म्हटलं असतं तू याच्यात घेणार आहे, तुम्ही थोडे अक्षर चांगले नसते. अरे काय ना होत, मॅडम आहे. देऊन द्यायचं. त्यांना विचारते. तिथे काउंटर वर पैसे जमा करून त्यांना फॉर्म फिलअप करून देऊन मग आतमध्ये एंट्री करणार. आज आम्ही आलोय मोकळ्या श्वासला. इथे पहिले आम्ही ऑनलाईन बुकिंग केली होती. 7 मोठे लोक आणि 7 लहान मुलं. त्याच्यापैकी 2 लहान मुलं आमचे फ्री होते, कारण ते वयाने लहान होते. आता आम्ही एंट्री केलेली आहे. आमच्या बुकिंगची अमाऊंट सोडून आम्ही उरलेली अमाऊंट आता इथे पे केली. आणि आता ते आम्हाला इथे स्वागत करत करत आतमध्ये नेणार आहे. आणि आपलं ही रिसिप्ट आहे आता जी आपण इथे गेटवर आल्यानंतर जे केलेलं आहे बुकिंग, त्याचा आता उरलेली अमाऊंट भरली आम्ही आणि मग ती त्यांच्याकडून आम्ही स्लिप घेतली आहे. आता एंटर. चला हे आमचे कॅन्डिडेट. आम्ही आलेले एवढे जण बघू शकता. आमच्या पोराला तर एवढे वेगवेगळे गॉगल. हाय एव्हरीवन, वेलकम टू युअर संजरी व्लॉग. तर आता आम्ही आतमध्ये जातो. आता आमचं स्वागत करणार आहेत. तर तुम्हाला हा व्लॉग मध्ये संपूर्ण आपला एक मोकळा श्वास मध्ये काय काय आहे, कसं आहे ते सर्व जे काही आम्ही एन्जॉय करणार ते सर्व तुम्हाला या व्लॉग मध्ये दाखवणार. स्वागत करत आहे त्यांनी आता. नाचा रे, असं तरी करा.
ते नाचा ना, नाचू नका बाई. खूप छान स्वागत आहे बरं. प्लीज नका बा, कसे तरी वेळातून वेळ काढूया. झालं इथे समाप्त. यांनी आमचं वेलकम करायला आले. ते पाय पिण्यासाठी वगैरे बघा. चला चला चला. खरंच खूप चांगल्या पद्धतीने आमचं वेलकम केलं, स्वागत केले. खूप छान आहे बरं. फक्त कपड्याच्या बॅग आणि तुम्ही इकडे येऊन जाणार ज्यांच्याकडे नाही. चला रे या. तर आपला जे काही लगेज वगैरे, जे काही बॅग्स वगैरे आहे आपले, या साईडला आपण ठेवू शकतो. रिशू चला आता आम्ही आतमध्ये जाणार. ए त्यांच्याकडे फोटो काढतो थांब. एक स्विमिंग पूलच नाही. कम ऑन रिमूव्ह युअर चप्पल. हो तुम्ही आले होते का? सॉरी. बघा चल इशू. मग नंतर पुन्हा आपल्याला खेळायला जायचं आहे. दिवसभर खेळायचं आहे आपल्याला, क्रिकेट खेळायचं आहे तिथे. हे चप्पल काढ, शूज काढ. 100 विश्रांतीसाठी आम्ही आतमध्ये जातो. हॅलो सर्वांना माझा नमस्कार. सर्वांचं एक मोकळा श्वास कृषी पर्यटन केंद्रामध्ये स्वागत आहे. आल्यानंतर बघा सर्वांना पाणी वाटप चालू आहे. ठीक आहे शरबत. शरबत दिलेलं आहे. शरबत खूप छान आहे. त्याच्यावर आपण आपल्या आनंदासाठी जम करू, परंतु सोबत काही नियम त्यांनी सांगत आहे. त्याला मान लागू शकतो. कृपया थोडं सांभाळून खेळायचं आहे. आणि एका वेळेस एका इव्हेंटवर फक्त 5 ते 6 लोक राहतील. एका वेळेस सगळ्या लोकांना. चला आम्ही इथे विश्रांती घेतली. आता जात आहे. आता काय म्हणते, वेलकम ड्रिंक झालेले आहेत. आता आपण नाश्त्याकडे प्रस्थान करतोय. नाश्त्याचा आस्वाद घ्यायचा आहे आता. चला. आणि मग पुढचं करू. कसं व्यवस्थित आवाज नाही, क्लिअर आवाज नाही. झाडे जे फुलं वगैरे असतात, काही फळं असतात तर तोडू नये, तेच आहे. त्यांचे नियमनुसार चालावं लागणार, नाही तर फाईन आहे. तुम्ही तसे करू नका. मी नाश्ता करायसाठी जात आहे. नाश्ता केल्यानंतर मग मी पूर्ण तुम्हाला दाखवणार. ते फिरत आहे. कसं वाटलं? हा ना. कोणी असे स्वागत नाही करत, पण असे स्वागत केले आणि पहिल्यांदा लाईफ मध्ये. खरंच खूप छान वाटलं मला. तर इथे तुम्हाला स्वागत कसं वाटलं भाऊ? एकदम मस्त, खूप मजा येत आहे. खरंच खूप छान स्वागत केलं. भाऊ लाजत स्वागत कसं केलं? स्वागत पारंपरिक ट्रेडिशनल पद्धतीनं केलं. एकदम व्यवस्थित स्वागत झालं. वेलकम ड्रिंक झालं. आणि आता आमचे लहान लहान मुलं काय म्हणते पारंपरिक खेळ जे आहेत त्याचा आस्वाद घेऊन राहिलेला आहे.
आता मी माझ्या मुलाला हे खेळायसाठी तयार करून देते. ही अशी हे गाडी आम्ही मारून लहानपणी द्यायची. खेळायचं. आमच्या लहानपणी आम्ही खेळलोय. आमच्या हे पोरांना या नाही माहिती काळचे आहे, मुलं असे त्यांना काही शिकवते. खेळत हा, नाही हे बघ. पण इथे खेळायला मिळालं. ओके तर आता आम्ही नाश्ता करायला जात आहे आणि नाश्त्यात काय आहे हे तुम्हाला दाखवणार. वेलकम ड्रिंक झालेला आहे, आता नाश्ता. ओके, हे आमच्या लहानपणीचे बघू शकता. बचपन का जमाना याद आहे. आम्ही लहानपणी हेच खात होते. हे काय खाल्ले? मी तेच खाल्ले, मला ते घेतली, मला खूप आवडते. आता मिळतही नाही. आता या नाश्त्यात काय आहे का तुम्हाला मी दाखवणार आहे. इथे नाश्ता वाटप चालू आहे. तर नाश्त्यात काय आहे तुम्हाला तर काय आहे नाश्त्यात? चन्ना पोहा. चन्ना पोहा यांचा फेवरेट. घेतलंय तुम्ही? का? अन्नू चम्मच कुठे? सर्वजण इथे नाश्ता करत आहे. खायची असेल तर घेऊन घे, फक्त पोहा घे. नाश्ता कसा वाटला? मी नाश्ता घेतली आहे. आणखी याची टेस्ट पाहायची आहे. चन्ना खूप छान टेस्ट आहे. टेस्ट चांगली आहे. नाश्ता झालेला आहे. तर आता कोणता प्लॅन काय? आता वेगवेगळे गेम्स आहेत. आता आम्ही games खेळणार. एन्जॉय करायचे आहे. आता सर्व गेम्स खेळणार आहेत. प्रत्येक गेमचा आम्ही आस्वाद घ्यायचा Yes. ठरवलेला आहे आणि तो घेणार पण आहे. नक्कीच नक्कीच. तुम्ही पण मिस नका करा. पाहतच राहा मी टाक. आणि तुम्हाला प्रत्येक गेम आम्ही दाखवू सर्व पण, दाखवतेच आवाज या ब्लॉग मध्ये. हे मॅडम कुठे फिरते? अरे अनुला शोधत आहे. अनु कुठे गेली? तिकडेच काय लडूचे पप्पा आहे. बघ ना. चला. आव, हे बघा खूपच छान. मस्त व्हाईट मध्ये आहे कमळ फुल. पण इथले कोणतेही फुल तोडायचे नाही. त्यांनी सांगितल्यानुसार त्यांनी आदेश दिले आपल्याला अगोदरच. खूप छान व्हाईट व्हाईट. बघा इथे किती सुंदर दिसत आहे. बोरा आहे. मला पण बोरा आवडतो. लाडू मुरमुऱ्याचे. इथे संपले लड्डे. कधी आणून टाकते का? मी सगळ्याची टेस्ट पाहते. सर्वांची टेस्ट पाहणार पण फर्स्ट बोरा. नाही, पोरं हातातच घेऊन राहणार आहे. लड्डा झाला आता. लड्डू लहानपणी अशी खात होती. बैलगाड्या चालल्या मागून. मस्त गाणं चाललंय. आणि बैलबंडीची सवारी चलो. खूप मजा येते. चला लड्डूचं झालं. अरे फोटोच नाही आहे. भीती आहे. डेअरिंग आली. रिशू बसते का? नाही ते भीते हात सोडून दिला ना ताई, कारण छोटे आहे. नाही बसत. कशी करायचं माहिती?
पोचले झालं तेवढ्यात खूप भीती वाटत येते. त्यांनाही आज खेळूशा वाटला असेल. ते तर कोणतंच नाही का असं खेळायला काही एन्जॉय करायला पाहत. भाऊ पण बसले. विहिरीत कोण उतरला? रिशू विहिरीत उतरून नाही का पाणी काढत आहे डायरेक्ट. रिशू विहिरीत का बरं उतरला? आ रिशू हे अनु अनु विहिरीत उतरले रे. बाप रे बच्चा पार्टी. व्हेरी गुड म्हणत आहे ती. छान व्हेरी गुड. ते व्हेरी गुड म्हणते ना. दही दूध आम्ही जात आहे स्वीट कॉर्न पार्टी. ते काय म्हणते ते आपण ते खेळलंच नाही ना. खेळायला होते. हुरडा पार्टी नाहीये म्हणून स्वीट कॉर्न पार्टी चालू आहे. तर आम्ही इथे स्वीट कॉर्न वॉटर पार्क. छान आहे का? बढिया आहे म्हणते. चला थोडस टेस्ट कॉर्न आहे ना. आता हुरडा नाही ना म्हणून. पहिले हुरडा भाजून देत होत्या पण आज नाही का हुरडा नाही आहे त्यामुळे आम्हाला आज स्वीट कॉर्न दिले आहेत. बघू शकता किती सारे किती फॅमिली आले. तर आमचे बच्चे पार्टी म्हणत आहे की वॉटरफॉल कडे जाऊ म्हणून. कसा आहे टेस्ट? सुपर ना. सुपर डुपर. इथे गिल्ली दंडा खेळत आहे बघा. गिल्ली दंडा खेळत आहे माझे मिस्टर. लहानपणीचे आठवण बघा. आता यांनी काय खरंच मारतात का पाहू आपण. अरे जस्ट मिस जस्ट मिस. वाह. अरे बचपन के यादें में खोए हुए. टोकावर मारायचं मी सांगते. आले का बैलगाडी येते. अरे तीच येत आहे. बैलबंडी बघू शकता फ्रेंड्स. आम्ही पण आता जाणार आहे बैलबंडी. त्यांचा ग्रुप आहे त्यांनी नंबर लावला. आले आणखी एक बंडी. पकडा बैलाला पकडा नाही तर आरामी नाही रे. याने उतरले की आम्ही बसते. पुन्हा एकदा चला आपली फॅमिली. चला रे. चला चला चला. आम्ही बसत आहो ग. मम्मू आली का? मम्मू कुठे आहे? आता आम्ही बैलबंडीची राईड वर आम्ही जाऊ ना. सफारी बैलबंडी सफारी. सगळेजण फुल टू बैलबंडी एन्जॉय करत आहोत. बैल घे बैल घे. बैल दिसताय का नाही? दे इकडून मी बैल घेऊन देते. आम्हाला सोडून जात आहे बघा बैलबंडीमध्ये.
काढ. चला चला रे वॉटर पार्क मध्ये सर्वे आमचे झाले, जे काही लगोरी राहिला नंतर बघणार है ना. अनु चलो चला अनु. नाही इथे स्विमिंग कॉस्ट्युम लावून घेतो, इथेच मिळतात, इथूनच घ्यायला लागणार आपल्याला. आमचं बच्चा पार्टी घेतली आहे. कबड्डी टीम आलेली आहे, तुम्ही बघू शकता. बघा आणि हे इकडे एक तयार झालेलं आहे, इकडे डॉल तयार झालेली आहे आमची. हो चल ना. खूप बढिया, खरंच वातावरण इतकं सुंदर आहे, खरंच आज आभाळ आभाळ आहे, खूप छान वाटत आहे. किती आम्ही डोंबडं नाही दिसत आहे, पण उन्हामुळे किती त्रास होते की असं वाटलं होतं, पण आल्यानंतर इथे या नेचरमुळे खूप काही छान वाटत आहे.
आता आम्ही जातोय जेवण करायला आणि जेवणात काय काय भाकर आणि दाखवणार असे वाव डक आहे. रिशू म्हणते ताई डक आहे. तिथे रस्ते चालू आहे. त्यांनी इकडून एका साईडला सर्व जेवण झाल्यानंतर सर्व विश्रांती घेत आहे. आता तिथून आलं आम्ही आंबोलीला जाऊ बसले आहेत. आता जेवणामध्ये आम्हाला पोळी भाकर वरण भात मिसळ आलू वांग्याची भाजी पोळ वरण कढी आणि मिरचीचं ते काय ठेचा आहे का. फायनली व्हिडिओ एवढा सलगमध्ये पण जेवण करणार. थँक्यू फॉर वॉचिंग. जेवण करायला या तुम्ही पण नक्की इथे विजिट करा. नक्की या खरंच खूप छान आहे. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक शेअर अँड सबस्क्राईब प्लीज. सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल युअर. बाय गायस. या तुम्ही पण. चला याने चालू केले. ए बाय सांगा ना. खूप मस्त जेवण आहे. खरंच एक नंबर सुंदर जेवण आहे. चला भेटू पुन्हा नवीन ब्लॉगशी. बाय गायस.